श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 633. आपण गेल्या काही चिंतन प्रवाहांमधून भरतजींच्या अंतःकरणाची ही उलघाल समजून घेत आहोत. आपण पाहिलं की भरतजींच्या मनामध्ये कसे हे विचारांची आंदोलनं चालू आहेत. मनामध्ये एक अत्यंत पवित्र इच्छा आहे की प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला परत यावं. अयोध्येच्या राजगादीवरती त्यांचाच पूर्ण अधिकार आहे. अशा प्रभूंना राजगादीवरती नेण्यासाठी म्हणून आपण इथं आलेलो आहोत. परंतु प्रभू रामचंद्रांची एकंदर देहबोली पाहता ते आपल्या या निग्रहापासून कशा पद्धतीने बरं ढळू शकतील, कशा पद्धतीने प्रभू रामचंद्र माझ्या मनातला हा निरागस भाव जाणून माझ्या समवेत अयोध्येला परत येतील. आपण ही उपाययोजना वसिष्ठांच्या मार्फत करावी का माता कौसल्याच्या मार्फत करावी? परंतु हे दोघही प्रभू रामचंद्रांच्या वचनांचे अनुगामी आहेत. वसिष्ठ हे प्रत्यक्ष धर्माचं स्वरूप आहे, तर कौसल्या माता हे विवेकाचं स्वरूप आहे. आणि हे दोन्हीही गुणधर्म प्रभू रामचंद्रांच्या विचारांमध्ये, त्यांच्या वाणींमध्ये ओतप्रोत भरले असल्यामुळं त्या वचनांना छेदून ना कौसल्या माता ना वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना परत येण्याची आज्ञा करतील. आणि मग या भरताने सांगावं तर कुठल्या अधिकाराने सांगावं? ना दास्यत्वाच्या ना बंधूच्या कुठल्याच अधिकाराने आपण हे सांगू शकत नाही. भरताच्या मनाची ही व्यथा वसिष्ठांनी जाणली. प्रातःकाळ होताच भरतजी जेव्हा शुचिरभूत होऊन प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला आले, त्यावेळेला भरतजींना पाहताच वसिष्ठांनी त्यांना आपल्या पर्णकुटीमध्ये बोलवून घेतलं. वसिष्ठांना नमस्कार करून भरतजी स्थानापन्न झाले. त्या सभेमध्ये अयोध्येचे काही मान्यवर मंडळी देखील उपस्थित होते. प्रभू रामचंद्र भरतजींच्या सर्व माता देखील तिथं होत्या. आणि वसिष्ठांनी भरतजींच्या हृदयाचा भाव जाणून सर्वप्रथम सभेला प्रभू रामचंद्रांचं यथार्थ स्वरूप जे त्यांच्या अनुभूतीला आलेलं आहे ते सर्वांच्या समोर सांगितलं. आणि त्या आधारे त्यांनी एकच निष्कर्ष दिला की अशा धर्मधुरंदर सूर्यकुलाच्या भूषण असलेल्या प्रभू रामचंद्रांना केवळ आपण दशरथ पुत्र नका समजू. ते प्रत्यक्ष या परमात्म्याने सगुण रूप धारण केलेलं मनुष्य रूप आहे, जे दुष्टांचं संहारण करण्यासाठी आलंय. ते स्वतंत्र आहे. ते प्रत्यक्ष धर्माच्या सर्व अंगांनी युक्त आहे. तेव्हा हे भरत, हे सर्व अयोध्यावासी, माझं आपणास एकच म्हणणं आहे की आपण प्रभू रामचंद्रांचा रोख बघून सज्जन हो, यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून गाऊ लागतात. सब कहूं सुखद राम अभिषेकु, मंगल मोद मूल मगएकु, केहि विधि अवध चलहि रघुराऊ, कहु समुझि सोई करिय उपाऊ, सब सादर सुनी मुनि बरबानी, नय परमारथ स्वार्थ सानी, उतरु नाम लोग भय भोरे,
तब सिरुनाई भरत कर जोरे, भानुबंस भये भूप घने रे, अधिक एक ते एक बड़े रे, जन्म है तू सब कह पितु माता, करम शुभ देई विधाता, दलि दुख सजई सकल कल्याणा, अस असीस राउरी जगु जाना, सो गोसाई विधि गति जेहि छे की, सकई कोटारी टेक जोटे की, बुझिय मोहि उपाऊ अब सो सब मोर अभागु, सुनि स्नेहमय बचन गुर, उर उमगानु रागु सियावर रामचंद्र प्रिय हो। वसिष्ठांनी उपस्थित सर्व अयोध्यावासी आणि विशेषतः भरताला आपल्या या अंतरंगाचा भाव सांगितला. ते म्हणतायत की राखे राम रजाई रुख, हम सब कर हित होई. रामाची जी इच्छा असेल, रामाचा जसा रुख असेल, त्याच्या आज्ञेचा, त्याच्या इच्छेचा मान राखण्यामध्येच आमच्या सगळ्यांचं हित सामावलेलं आहे. सज्जनो, ही एक अत्यंत पावन परंपरा आहे सद्गुरु तत्वाची, की जे गुरु वसिष्ठांपासून या प्रत्येक रामभक्त संतांनी अत्यंत मनापासून आपल्या हृदयामध्ये जतन केली, आणि ती म्हणजे राम इच्छा व राम करता. श्री महाराज श्री समर्थांचं अत्यंत आवडतं पालुपद असायचं, प्रत्येक गोष्टीला रामाची इच्छा आणि राम करता. कधी कधी आपल्याला असं वाटतं की या विश्वामध्ये, या सर्व घडणाऱ्या घटनांमध्ये रामाची इच्छा कशी पाहिजे, या सर्व घडणाऱ्या घटनांमध्ये रामाचं कर्तेपण कसं पाहायचं. कारण आम्ही आमच्या सर्व बुद्धीच्या तर्काच्या आधाराने या गोष्टी अनुभवायचा प्रयत्न करतो. परंतु सज्जनो, आपल्या हृदयामध्ये जो आत्माराम आहे, जे आपलं चैतन्य आहे, या देहाकडून जे जे काही घडतं ते या चैतन्याच्या प्रेरणेने, त्याच्या शक्तीनेच घडतं की नाही. ज्या क्षणी हे चैतन्य या देहाला सोडतं त्या क्षणी ते शव होतं, आणि या चैतन्याचा या देहाशी जोपर्यंत एक अत्यंत सुंदर मिलाफ आहे, तोपर्यंत शिवतत्व जाणण्याची त्याला एक संधी प्राप्त होते. शिव आणि शव या दोघांच्या मध्ये हे चैतन्य उभं आहे. आपण अकारणपणे या देहाकडे सर्व कर्तेपण घेतो. खरं तर या देहासारखे अनंत देह या विश्वामध्ये या परमात्म्याचीच रूपं आहेत. ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती, अनंत रूप या नयनाच्या ज्योतीसारखी या परमात्म्याचीच आहेत. तोच त्या प्रत्येकामध्ये राहून या सर्व विश्वाचा हा कर्तेपण जणू काही घडवून आणत असतो. अज्ञानवश आम्ही या हाडामासाच्या देहाकडे हे कर्तेपण देतो. बर, त्यातून जे कर्म फळ घडणार आहे ते देखील त्या भगवंताने त्याच्या इच्छेनेच रचून ठेवलेलं असतं. अकारणपणे आम्ही दुःख या देहाच्या माथ्यावरती घेतो, त्याची काळजी आपल्या जीवनामध्ये लावून घेतो. आपल्या आनंदाच्या आड खरं तर
या दोनच गोष्टी येतात, कर्तेपण आणि कर्मफळाचं दुःख. आणि वास्तविकता तर्काच्या आधाराने जरी नीट शोधली तरी लक्षात येतं की ना कर्मफळावरती आपला अधिकार आहे, ना कर्तेपणावरती आपला अधिकार आहे. अहो, एक साधी गोष्ट बघा, या विश्वावरती आलेलं या करोनाचं संकट. एवढी मोठी मोठी बुद्धिवादी मंडळी आहेत, परंतु एखादा दुसरा अपवाद सोडला तर कदाचित या समस्त विश्वामध्ये ही अशी आपदा येऊ शकेल याचा अंदाज या वर्षाच्या सुरुवातीला देखील कोणाला आला नसेल. या सर्व घटना अनपेक्षितपणे आयुष्यामध्ये येतात. त्यातून भगवंताला काहीतरी एक कल्याणकारी, मंगलदायक अशी या विश्वाला दिशा द्यायची असते. आणि त्यामुळे पूज्य बाबा देखील आपल्या निरूपणांमध्ये नेहमी सांगायचे, दिस वर्ल्ड इज मॅथमॅटिकली परफेक्ट. या सर्व घटनांच्या मागे भगवंताचं जे गणित आहे ते आपल्या बुद्धीच्या, तर्कांच्या पलीकडचं गणित आहे. आणि त्यामुळे संत या अत्यंत व्यवहार्य असलेल्या तत्वाला आपल्या जीवनामध्ये अत्यंत श्रद्धेने स्वीकारतात आणि प्रत्येक गोष्टीला राम करता आणि राम इच्छा या दोन विलक्षण समाधान देणाऱ्या तत्वांच्या आधाराने आपल्या जीवनात ते स्वतःलाही स्वीकारतात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे आलेल्या त्यांच्या प्रत्येक भक्ताला देखील त्याच्या विचारांना ते हीच दिशा देतात. वसिष्ठांनी देखील सर्वांना सांगितलं की सर्वांचं कल्याण रामाच्या इच्छेला स्वीकारण्यामध्ये आहे. तुम्हाला त्रास होईल जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतरंगामध्ये विरोध निर्माण कराल त्या इच्छेला स्वीकारण्यात. येस फादर, येस अँड ऑलवेज येस या भूमिकेमध्ये ज्याला राहता येतं त्याला त्याच्या जीवनामध्ये कधीच कुठल्या गोष्टीचा विरोध राहत नाही, कारण तिथं विरोध करायला स्वतःची इच्छा शिल्लक राहत नाही. वसिष्ठांनी हे अत्यंत मर्म या परमार्थाचं या सर्व अयोध्यावासियांना सांगितलं. आणि तत्पश्चात श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे की मी जे तुम्हाला हे नामाचं महत्व सांगतोय ते मी सांगतो म्हणून स्वीकारू नका, इतर संत सांगतात म्हणून स्वीकारू नका, ग्रंथ सांगतात म्हणून स्वीकारू नका. तुम्ही तुमच्या स्वतःला विचारा, स्वतःचा अनुभव घ्या आणि मग त्या तत्वाला तुम्ही स्वीकारा. काय या आपल्या हिंदू धर्माची पावन परंपरा आहे सज्जनो. कुठल्याही संताने विचार आपले थोपलेले नाहीयेत, प्रत्यक्ष भगवंताने देखील नाही. एवढी 18 अध्यायाची भगवद्गीता सर्व काही सांगून झाल्यानंतर मला वाटतं 18व्या अध्यायाच्या शेवटी 63 किंवा 64 नंबरचा श्लोक आहे, मला निश्चित स्मरणात येत नाही, परंतु तिथं भगवंत अर्जुनाला पूर्ण स्वतंत्रता देतो आणि म्हणतो, अर्जुना मी जे तुला काही गुह्यतम ज्ञान सांगितलेलं आहे हे सर्व तू आता श्रवण केलेलं आहेस. आता मी तुला स्वतंत्र करतो. तुला ज्या पद्धतीने आता निर्णय घ्यायचा आहेस त्या निर्णयासाठी तू मोकळा आहेस. सज्जनो, कुठलीही गोष्ट ही जेव्हा थोपली जाते ना त्यावेळेला त्या गोष्टीला एक किमान आयुष्य मर्यादा असते, कारण मनुष्य ज्या क्षणी आपल्याला क्रांती करता येईल त्याच क्षणी तो निर्णय मोडून काढतो. आणि त्यामुळे वसिष्ठांचं हे एक विलक्षण संभाषण कौशल्य म्हणा, या पावन परंपरेचं वाहन म्हणा, की आता वसिष्ठ हे सर्व सांगून झाल्यानंतर अयोध्यावासियांना म्हणतात की मला असं वाटतं की आपण रामाच्या इच्छेप्रमाणे जावं, परंतु एक जीव या भूमिकेतून मी विचार केला तर माझी देखील तुमच्यासारखीच इच्छा आहे की रामाचा राज्याभिषेक व्हावा, राम अयोध्येला परत यावा. याच्या इतकं दुसरं आनंदाचं मूळ ते काय असणार. बघा सद्गुरूची वाणी किती गहन असते. इथं या मागच्या आणि
आत्ताच्या या दोह्यांमध्ये जर थोडासा आपण सूक्ष्म अभ्यास केला तर लक्षात येतं की सब कहू सुखद राम अभिषेकू मंगल मोद मूल मग एकू. असं वसिष्ठ सगळ्यांना सांगतायत की रामाचा राज्याभिषेक होण्या इतकं आणखीन मंगलदायक दुसरं काय असणार. परंतु तेच वसिष्ठ मागच्या दोह्यात एका ठिकाणी काय म्हणालेत, धर्म धुरीन भानुकुल भानू राजा राम स्वबस भगवानू. राजा राम म्हटलेलं आहे त्याला. म्हणजे वसिष्ठांच्या दृष्टीने अयोध्येचा राज्याभिषेक होणं ही एक केवळ औपचारिकता आहे. तो अयोध्याचा नाही, तो प्रत्यक्ष या ब्रह्मांडाचा नायक आहे याची अनुभूती वसिष्ठांनी जाणली. आणि त्यामुळं अयोध्येसारख्या एका देशापुरतं या भगवंताला मर्यादित करणं हे चरित्राच्या आधाराने, तुमच्या भावनांच्या आधाराने मी स्वीकारतो, परंतु माझ्यासाठी माझा राम या ब्रह्मांडाचा राजा आहे. अर्थातच त्यामध्ये अयोध्या आहे, त्यामुळे तो राजा राम. परंतु लौकिक पातळीवरती त्या रामाला पुन्हा अयोध्येमध्ये नेणं, त्याचा राज्याभिषेक करणं यासारखं मंगलाचं मूळ ते कुठलं वेगळं. सज्जनो, हा एक सूक्ष्म आपल्याला सद्गुरूच्या हृदयाचा आविष्कार दिसतो की एका ठिकाणी रामाचं स्वरूप ते यथार्थपणे जाणतात आणि दुसरीकडे रामाचं रूप ते यथार्थपणे जाणतात. आम्हाला रामायण काय शिकवतं? रामाचं रूपाचं गायन करता करता ते आम्हाला रामाच्या स्वरूपाकडे घेऊन जातं. सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम माझा बंध विमोचन राम. ज्या या रामायणामध्ये आजपर्यंत या कौसल्येचा राम या रूपाने त्याचं हे लीला चरित्र आपण गात आहोत, न जाणे कुठल्या टप्प्यावरती या सद्गुरूची कृपा होईल, या रामाची कृपा होईल, त्याच्या राजमहालाचे दरवाजे उघडतील आणि या हृदयात असलेल्या आत्मारामाशी हा जीव संलग्न होऊन जाईल. रामाचे गुण गाता गाताच संत या मार्गाने आत्मारामापर्यंत पोहोचलेले आहेत. आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला गुरुनी देखील तोच मार्ग दाखवला. वसिष्ठ रूपाच्या आधाराने म्हणतात की राम अयोध्येला येणं, त्याचा राज्याभिषेक होणं हे मंगलाचं मूळ आहे. स्वरूपाच्या आधाराने सांगतात की तो राजा राम आहे, तो स्वतंत्र भगवान आहे. आणि त्यामुळे गोस्वामीजी वसिष्ठांच्या वाणीचा अचूक वेध घेत म्हणतात, सब सादर सुनी मुनी बर बानी नय परमार्थ स्वार्थ सानी. वसिष्ठांनी रूपाच्या आधाराने भगवंताला आपण परत अयोध्येला न्यावं या गोष्टीचं अनुमोदन केलं. आणि मग जीव पातळीवरती हा प्रश्न टाकला की आता तुम्ही सगळे मिळून असा उपाय सुचवा की ज्याच्यामुळं प्रभू रामचंद्रांना अयोध्येला नेता येईल. त्या उपायाचंच आपण निश्चित तंतोतंत पालन करूया. वसिष्ठांच्या या वाणीमध्ये परमार्थ आणि स्वार्थ यामध्ये ओतप्रोत भरलेली वाणी गोस्वामीजींना दिसतीये. कारण परमार्थाच्या रूपाने तो राजा राम आहे आणि स्वार्थाच्या रूपाने तो अयोध्येमध्ये परत येणं हे सर्व मंगलाचं मूळ आहे. नय परमार्थ स्वार्थ सानी. सद्गुरूच्या हृदयाला जाणता येणं हे जीवाच्या पातळीवरती, त्याच्या या तर्कबुद्धीच्या आधारावरती किती असंभव आहे हेच जणू काही आपल्याला या वसिष्ठांच्या शब्दांमधून कळतंय. वसिष्ठांच्या समोर अयोध्यावासी बसलेले आहेत. शेजारी भरत आहे. मोठे मोठे सेनापती, सचिव जे राजा दशरथाला अत्यंत गहनमधल्या गहन प्रश्नावरती देखील उपाय सुचवायचे, आपलं मत मांडायचे. त्यामुळं अयोध्येचा हा एक संस्कारच होता की कुठल्याही प्रश्नावरती सल्लामसलत करताना विनासंकोच सर्व मंडळी बोलू शकायचे. तिथं प्रत्येकाच्या मताला
एक स्वातंत्र्य होतं, त्याला एक आदर होता, त्यावरती निश्चित विचार केला जायचा आणि सर्वसमावेशक पद्धतीने पुढचा मार्ग आखला जायचा. परंतु काही ठिकाणी सज्जनो, ही लौकिक बुद्धिमत्ता पांगळी पडते बर का. आपण बघतो अनेक मान्यवर मंडळी असतात, अभ्यासू मंडळी असतात, लौकिकदृष्ट्या त्यांनी प्रचंड यश मिळवलेलं असतं, परंतु परमार्थाच्या अगदी काही सामान्य प्रश्नांची उत्तरं देखील त्यांना बऱ्याचदा कळत नाहीत. प्रत्येकाचा पिंड असतो, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कुठलाही अनादर नाही, परंतु बऱ्याचदा लौकिक अर्थाने जे निष्णात असतात, आवश्यक नाहीयेत की ते परमार्थाच्या अंगाने देखील निष्णात असू शकतात. पण एक गमतीचा भाग सांगतो आपणास, की जर तुम्ही परमार्थामध्ये परिपूर्ण असाल तर लौकिकाची प्रमेय जी तुम्ही कधी वाचली नसतील, ज्याची तुम्हाला कदाचित कुठली ओळख नसेल, परंतु आपण नेमकं त्याचं अचूकपणे उत्तर कसं देतो हे या परमार्थामध्ये परिपूर्ण झालेल्या सत्पुरुषाच्या शिवाय कोणालाच कळू शकत नाही. पूज्य बाबांच्या जीवनचरित्रातला तो प्रसंग आपण जाणताच, की जेव्हा त्यांना एक अत्यंत अवघड संस्कृत मधलं प्रमेय विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं होतं, ज्याचा त्यांना अत्यंत सुलभ अर्थ सापडत नव्हता, योग्य शब्द सापडत नव्हते. आणि त्यावेळेला त्यांनी महाराजांना विनंती केली. वाणीरूपी महाराज म्हणाले, अरे मला नीट मराठी बोलता येत नाही, मी या संस्कृत श्लोकांचा काय अर्थ सांगणार. तरी म्हणाले वाच म्हणाले. आणि पूज्य बाबांनी जेव्हा ते संस्कृत सर्व प्रमेय त्यांना वाचून दाखवली, ते श्लोक ऐकल्यानंतर श्री महाराज म्हणाले, बघा बरं याचा असा अर्थ लागतो का. असं म्हणून ते अत्यंत अस्खलितपणे त्या सर्व श्लोकांमध्ये भरलेला गुढार्थ पूज्य बाबांना सांगू लागले. पूज्य बाबा अवाक होऊन श्री महाराजांच्या या वाणीला श्रवण करत होते, नवे नवे आपल्या हृदयामध्ये साठवून घेत होते. त्यामुळे लौकिक दृष्टीने परिपूर्ण असलेला मनुष्य कदाचित परमार्थामध्ये प्रवेश घेईल न घेईल हा त्याच्या जीवनातल्या संचितानुसार आहे, परंतु परमार्थामध्ये परिपूर्ण असलेल्या मनुष्याला, संताला, सद्गुरु तत्वाला मात्र या लौकिकामध्ये नकळतपणे प्रमेय सापडतात, त्याची उत्तरं सापडतात. अयोध्यावासी असलेल्या या सर्व मान्यवरांची अवस्था तशीच झाली की आजपर्यंत राजा दशरथाला जे काही आपण सल्ले दिले ते लौकिक स्वरूपाचे होते. कराचा दर काय असावा, युद्धनीती काय असावी, शेजारील असलेल्या राष्ट्रांशी आपण संबंध कसे ठेवावेत, अर्थकारण, समाजकारण, अशा गोष्टींवरती आपण अत्यंत निसंकोचपणे राजा दशरथाशी सल्ला मसलत करू शकत होतो. परंतु हा जो प्रश्न आहे आणि ज्यामध्ये वसिष्ठांनी आपल्याला प्रभू रामचंद्रांचं हे स्वरूप दर्शन सांगितलेलं आहे, ज्या स्वरूप दर्शनाची अनुभूती आपल्याला अजूनही नाही. आपल्याला तर केवळ त्याचं रूप दर्शन माहिती आहे. आपल्याला तर केवळ हाच प्रश्न माहिती आहे की अयोध्येच्या राजगादीवरती प्रभू रामचंद्रांनी येऊन बसावं, कारण तो आम्हाला अत्यंत प्रिय आहे आणि राजधर्माप्रमाणे देखील तो राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र आहे. परंतु आमच्या या व्यवहारातल्या निकषांच्या आधाराने वसिष्ठांना आम्ही काय उपाय सांगावा. पायीची वहाण पायी बरी, असं म्हणून ही सर्व मंडळी निरुत्तर झाली. गोस्वामी लिहितात, उतरून आव लोग भय भोरे, तब सिरु नाई भरत कर जोरे. उतरून आव लोग भय भोरे, विचार शक्ती जणू काही घालवून बसल्यासारखी त्यांची अवस्था झालेली आहे. सद्गुरूच्या समोर संवाद करायला देखील सज्जन ताकद लागते बरं, एक आत्मिक बळ लागतं. इथं काही हवा पाण्याच्या गप्पा नसतात किंवा इथं काही पुस्तकी ज्ञानाच्या गप्पा नसतात. इथं आत्मानुभूतीच्या पातळीवरती संवाद घडतो.
त्यामुळे जरी अयोध्यावासी असलेले सचिव, सेनापती, मंत्री महोदय हे सर्वजण लौकिकदृष्ट्या अत्यंत ज्ञानसंपन्न असले, भरत हा त्यांच्यामध्ये अत्यंत नवखा असला, तरुण असला, तरी देखील आत्मिक पातळीवरती भरतजींचं आत्मबळ हे या सर्वांपेक्षा एका विशिष्ट दर्जाचं होतं. आणि त्यामुळं भरतजी अयोध्येचे युवराज म्हणून नाही, रामाचे धाकटे बंधू म्हणून नाही, परंतु वसिष्ठांशी संवाद करण्या इतक्या योग्यतेचे सत्शिष्य या भूमिकेतून वसिष्ठांशी संवाद करतायत. भरतजी अत्यंत विनयाने हात जोडतायत, नतमस्तक होऊन वसिष्ठांच्या समोर निवेदन करू लागतात की ज्या या विमल सूर्यवंशाची ही पताका या अयोध्येमध्ये निरंतर फडकत आहे, हे सद्गुरू, या सूर्यवंशामध्ये एकाहून एक मोठे मोठे राजे होऊन गेले. त्यांची अत्यंत अद्भुत दिव्य अशी चरित्र हे या वंशाची खरं भूषण आहेत. परंतु जेव्हा मी त्यांची चरित्र बघतो, जेव्हा त्यांनी केलेला पुरुषार्थ, त्यांचं कर्तृत्व, या सर्व गोष्टींचा मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मला एकच त्यातून सारांश लक्षात येतो की स्वामी, प्रत्येक जीव हा आपल्या संचितानुसार विशिष्ट आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो आणि तो जीव विधात्याने रचलेल्या त्याच्या संचिताप्रमाणे त्याचं जीवनमान, त्या जीवनमानामध्ये त्याला फळ अर्पण करत असतो. अत्यंत महत्वाचं सूत्र प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये हे जाणतो. बघा, अमुक अमुक एखाद्या देशामध्ये, एखाद्या प्रदेशामध्ये, एखाद्या शहरामध्ये, एखाद्या गावात, एखाद्या विशिष्ट भागात, एका विशिष्ट घरात, एका कुठल्या तरी कुटुंबामध्ये आपला जन्म होणं, यामध्ये निश्चितच काहीतरी शास्त्र आहे ना. जगामध्ये एवढे प्रचंड देश आहेत, प्रत्येक देशामध्ये आपण बघतो वेगवेगळी राहणीमान आहे. काही ठिकाणी अत्यंतिक संपन्नता आहे, तर काही ठिकाणी अत्यंत विमनस्कता आहे. परंतु भारत देश, महाराष्ट्र प्रांत, त्यामध्ये देखील ही अशी श्री सद्गुरू माऊलीच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी, अशा ठिकाणी आपल्याला जन्म मिळावा आणि त्या विधात्याच्या असलेल्या सर्व खेळांमध्ये समाधान टिकवून हे जीवन व्यतीत करण्याची एक संधी मिळावी. बऱ्याचदा आपण पत्रिकेवरून भविष्य बघतो. मला असं बऱ्याचदा वाटतं की त्याच क्षणी, त्याच रेखांश अक्षांशावरती अनेक जीव जन्माला येत असतील. एखाद्या इस्पितळामध्ये त्याच वेळेला अनेक स्त्रिया प्रसूत होत असतील, एखाद्या शहरामध्ये त्याच वेळेला अनेक मुलांचा जन्म होत असेल, परंतु प्रत्येकाचा भाग्योदय, प्रत्येकाची रेखा ही वेगवेगळीच आहे. तो आपापल्या पूर्वसंचितानुसार जीवन त्या फळांच्या आधाराने जगत असतो. परंतु एक या जीवनमानामध्ये महत्भाग्याचा क्षण असतो. कुठला असेल तो क्षण? ज्या क्षणी आपल्या जीवनामध्ये आपली सद्गुरूशी ओळख होते. कारण सद्गुरू तर जीवाला जन्मोजन्मी ओळखतोय. आपला जन्म झाल्यापासून जणू काही तो या देहाच्या आधाराने आपली वाट पाहतोय. कुठल्या तरी आयुष्याच्या टप्प्यावरती आम्ही त्या सद्गुरूच्याकडे जातो. सद्गुरू प्रेमाने आम्हाला स्वीकारतो आणि त्याच्या कृपा आशीर्वादाचा वरद हस्त या जीवाच्या मस्तकी ठेवतो. सज्जनो,
जीवनामधला हा महद्भाग्याचा क्षण असतो, कारण विधात्याचं जो या संचिताचा खेळ प्रत्येक जीवावरती चाललेला असतो, न जाणे या सद्गुरूच्या वरद हस्ताने त्या विधात्याच्या या असलेल्या एका निश्चयात्मक खेळीमध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येतात, अनेक प्रकारचे. मला पूज्य दत्ता भैयांची आज आठवण येते. मला आठवतं 2005 किंवा 2006 साली मला ते गमतीने अंबानी म्हणायचे नेहमी. मी म्हणायचो, हो मी तर एक सामान्य इंजिनियर मनुष्य आहे, काहीतरी आपला छोटासा उद्योग करतो. नाही म्हणे, तू अंबानी आहेस. गमतीने म्हणायचे. विनोदी स्वभाव होता त्यांचा. आणि त्यानंतर 2011-12 पर्यंत माझा व्यवसाय बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागला. आणि एक दिवशी मला म्हणाले, अरे कुठल्या ज्योतिषाला जे कळत नाही ते या ब्रह्मचैतन्याला ठाऊक असतं म्हणाले. सद्गुरू आपल्या जीवनामध्ये कृपा करतो तेव्हा आपल्या सर्व प्रपंच आणि आपल्या पारलौकिकावरती त्याची सत्ता चालू लागते. आणि त्याचा वरदहस्त एकदा आपल्या मस्तकी पडला ना सज्जनो, की जीवनामध्ये दुःख नावाच्या गोष्टीला स्थानच राहत नाही. ज्याप्रमाणे रवी अर्थात सूर्य उगवताच जसा अंधकार हा क्षणामध्ये निघून जावा, त्याप्रमाणे सद्गुरूचा वरदहस्त पडताच या प्रारब्धाचं, संचिताचं, या क्रियामानाचं, या जीवाच्या अंतरंगामध्ये कुठलंही स्थान राहत नाही. हे सर्व काही त्याच्या इच्छेने, त्याच्या सत्तेने घडू लागतं. आणि जे काही घडतं ते त्याच्या परमहिताचं, परम कल्याणाचं असतं, याची वारंवार जीवाला तो जाणीव करून देतो. आणि भरतजी देखील हेच विधान वसिष्ठांच्या समोर ठेवू इच्छित आहेत की प्रभो, या सर्व संचिताच्या गणितामध्ये एकच गोष्ट अशी आहे की जी विधात्याच्या गतीला रोखू शकते, आणि तो म्हणजे आपला आशीर्वाद. आपण आतापर्यंत अनंत वेळेला या आशीर्वादाच्या आधाराने या सूर्यकुलाच्या असलेल्या प्रारब्धाच्या गतींना बदललेलं आहे. राजा दशरथाला आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये विधात्याची गती रोखून आपण 4 पुत्ररत्न दिली. विश्वामित्र जेव्हा राम लक्ष्मणाला वनामध्ये सोडत नव्हते, त्यावेळेला वसिष्ठ रूपाने येऊन आपण विश्वामित्रांच्या या मागण्याला अनुमोदन दिलं. राजा दशरथाला, पुत्रांना विरहाच्या अत्यंत दुःखाच्या भूमिकेमध्ये द्यावं लागलं, परंतु त्यामधून किती मंगल तुम्ही या समस्त अयोध्यावासियांसाठी घडवून आणलं. त्यामुळं आपल्या शब्दामध्ये, आपल्या आशीर्वादामध्ये विधात्याची गती रोखण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळं आपण जो निश्चय कराल तो निश्चय कोणीच टाळू शकत नाही. आणि त्यामुळे स्वामी, आम्ही सामान्य जीव आहोत. आपण आम्हाला विचारताय की उपाय काय आहे. आमचं हे सगळ्यांचं अभाग्य आहे की आम्ही तुम्हाला काय उपाय सांगायचा. त्यामुळं हे प्रभू, आपल्याला जे उचित वाटत असेल त्या पद्धतीनेच आपण प्रभू रामचंद्रांशी संवाद करावा. भरतजींचं हे वचन ऐकताच त्यांच्या या प्रेममय वचनांनी वसिष्ठांचं अंतःकरण भरून आलं. सज्जनहो, वसिष्ठांच्या या अत्यंत तृप्त अंतःकरणातून आता ते भरतजींशी जो संवाद करणार आहेत त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.